माझ्यातला संपला मी आणि संपला तुझा धाक आहे. कायमचे डोळे मिटले आणि आली अशी जाग आहे. जिवंत राहिला फक्त ज्वलंत विद्रोही विचार, जो आहे नश्वर शाहू फुले आंबेडकरी हतियार. जय भीम. मी नागसेन नगर. तुम्ही मला ओळखता का? आणि जर ओळखत असाल तर खरंच तुम्ही मला ओळखता का? तुम्ही माझं नाव जरी घेतलं ना, लोक नोकरी सोडा हो, पोरगी पण देत नाही. काही लोक नाव घ्यायला घाबरतात, तर काही टेंगल करतात. नागसेन नगरला अगदी नाशिल नगर असं बोलतात. असं का झालं? कधी झालं? कसं झालं? इथल्या सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांना माहिती आहे. पण तेरी भी चूप आणि मेरी भी चूप अशी गत आहे. इथं मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाचे लोक राहतात. म्हणजे फक्त त्यांचं शरीर राहतं, आत्मा आहे का नाही माहीत नाही. पण स्वाभिमान नसलेला माणूस मृत आहे असं आपण बोलू शकतो. इथं माझा जीव वाचवणारा दुसऱ्या दिवशी स्वतःचा जीव वाचवत फिरतो. इथं समाजकार्यासोबत समाजविरोधी कार्य पण सोबतच चालू असतात. ज्या कारणाने मुझे सुधारते सुधारते वो खुद सुधर जाते हैं, या तो मुझे दूर से जय भीम बोलकर गुजर जाते हैं. अगोदर असं नव्हतं. काय ती सकाळ, काय ती दुपार, काय ती सायंकाळ होती. चिमुकल्या मुलांची भीमबुद्धाकडे चाल होती. गल्लोगल्ली बा भीमा तथागत शिवबा यांची गाणी गायली जात होती. काय ती सकाळ, काय ती दुपार, काय ती सायंकाळ होती. माझ्या मातीत भीमाच्या विचारांची पेरणी चालू होती. एका बंजर जमिनीत सोन्याची आस होती. काय ती सकाळ, काय ती दुपार, काय ती सायंकाळ होती. मुलांनी बाबासाहेब वाचले, पण एक वेळेस नामदेव ढसाळ यांच्यासोबत भेट गरजेची होती. तुला जातीचा आणि धर्माचा माज, माझी मानवता कवडी मोल वाटते काय? भाषा बंडखोरीची नुसतीच करशील मित्रा, मग ढसाळ वाचायला फाटते काय? जय भीम करत तू कायद्याची भाषा बोलला. आपल्याच समाजाने आपल्याच समाजाला कोलला. समाज म्हणजे काय? आपल्या समाजातील प्रत्येक स्त्री ही आपली आई, बहीण, आजी. आपल्या समाजातील प्रत्येक पुरुष हा वडील रूपी भाऊ, आजोबा. आणि त्यांचेच पैसे घेऊन त्यांना विष पाजावे आणि परिवार उद्ध्वस्त करावे, घर भरण्यासाठी, तुमचा दबदबा वाढत राहण्यासाठी. एवढं मोठं शहर असताना हे विष माझ्याच झोडीत का? आपलेच लोक का मारायची? समाजाने मुलांना पोलीस बनवावं, डॉक्टर बनवावं, कलेक्टर बनवावं, पण एक तरी समाजरक्षकच्या नावाखाली गुंडा बनवावा, जो समाजात कोणाला विष कालवू देणार नाही. पण आता चित्र बदलायची वेळ आली आहे. मी नागसेन नगरच्या नेतृत्वाला बंड पुकारतो. चिंगारी ने आग पकड़ी है, तुम बुझा पाओगे क्या? मधुशाला बनाने वालों सुनो, मधुशाला बनाने वालों सुनो, खाली एक पाठशाला बना पाओगे क्या? वैसे पाठशाला बनाना आसान है, बस बाबा के सपनों को जीना पड़ता है. और मधुशाला बनाना कठिन है, क्योंकि अपनों का ही गला घोटना पड़ता है. जाग जाओ जिंदा लाशों, क्यों नहीं जाते शर्म के मारे मर. अंधी आंखें ज़बां कटी हुई, जी रहे हो लंगड़ा कर. और कहाँ गायब है समाज सुधारने वाला वो जादूगर? दिखता नहीं, महखाने में शराब पीकर तड़प तड़प कर मर रहे हैं भीम के लगते जिगर. का रे तुम्हाला आता पण जाग येत नाही? झोपले असे की लाजवता मरणालाही. 8 20 मार्च 1927चा दिवस बा भीमाने पाणीसाठी केला होता सत्याग्रह, तुमच्या दारूरूपी मुतासाठी नाही. माझे नागसेन नगरचे माझ्या समाजाला आव्हान आहे. उठा उठा, तुम्हाला आव्हान आहे. माझ्या समाजाला माझं आव्हान आहे. गल्लोगल्ली बा भीमाची गाणी गाऊ द्या. विष पसरलंय, बुद्धाचं नाही युद्धाचं अँटीडोट द्या. इथं पेरणी करा विद्रोही विचारांची, सोनं उगवल्याशिवाय राहणार नाही. जय भीम म्हणत करा हल्ला, कायदा कायदा करून चालणार नाही. कायदा कायदा करून चालणार नाही.